पाणी मिळालंच पाहिजे। पक्षाचा शंभूनगरला रमजान पूर्वी पाणी मिळालंच पाहिजे। रमजान महिन्यापूर्वी शंभूनगरला पाणी मिळालंच पाहिजे। पाण्यामध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना दंड लागलाच पाहिजे। आल्यापासून शंभूनगरमध्ये पाण्याची सार्वजनिक नळ झालाच पाहिजे। शंभूनगरला सार्वजनिक नळ मिळालाच पाहिजे। तातडीनं सार्वजनिक नळ मिळालाच पाहिजे। रमजान पूर्वी शंभूनगरला पाणी मिळालंच पाहिजे। हिंदू मुस्लिम बौद्ध शीख ईसाई, हिंदू मुस्लिम बौद्ध शीख ईसाई, महानगरपालिकेनं पाणी दिलंच पाहिजे। शंभूनगरला पाणी दिलंच पाहिजे। वाढ काढल्यावर आपण मोर्चा आणलेला आहे, काय मागणी आहे? गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या शंभूनगरला जे शहानूरवाडी जवळ आहे त्या ठिकाणच्या पाण्याच्या लाईन सुरू करा या मागणीसाठी आम्ही आंदोलन केलं। पाण्याची लाईन तर आली पण त्याच्यातून हवा येते। अगोदर म्हणले 2025 ला पाणी येईल, आता म्हणतात 2027 ला पाणी येईल। पाणी केव्हा येईल असा आमचा प्रश्न आहे। त्याचबरोबर आमच्या या भागामधल्या महिलांना पुरुषांना शंभूनगरच्या नाल्याच्या तिथून एक जी लाईन गेलेली आहे त्याच्यातून पाणी भरावं लागतं आणि त्या नाल्यामध्ये सगळेजण कचरा टाकतात। आम्ही आताच 8 दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या टाउन हॉल कार्यालयासमोर निदर्शने केली। उपअभियंता चौधरी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की त्या ठिकाणी जवान उभा करू म्हणून। आमचं म्हणणं आहे की त्या नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा आणि शंभूनगरला रमजान पूर्वी, आता रमजान महिना सुरू होतोय, उन्हाळा सुरू होतोय आणि या कडक उपासामध्ये लोकांना लांब लांब हांडे घेऊन जायला लावू नका। आयुक्त साहेब जरा पुण्य कमवा, एक सार्वजनिक नळ तरी द्या आम्हाला, अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर या शंभूनगर भागामध्ये ज्या विहिरी आहेत, जे जलस्रोत आहेत ते ताब्यात घ्या, त्याचं अधिग्रहण करा आणि त्याच्यातून देखील पाणी पुरवठा आपल्याला शंभूनगरला या उन्हाळ्याच्या काळामध्ये आपल्याला करता येईल। आपल्याला अधिकाराला आहे, कलेक्टरला अधिकार आहेत आणि त्यामुळं या मागणीसाठी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत। त्याचबरोबर ड्रेनेज लाईन जी आता झाली ती जागोजागी फुटलेली आहे। आमच्या शहनाज बीनच्या घरासमोर ड्रेनेज लाईनच आली नाही आणि रोड मंजूर झाला। त्या शहनाज बीननी तो रोड अडवला आणि त्यांना सांगितलं की अगोदर ड्रेनेज लाईन आणा मगच रोड करा, असे उरफाटे कामं चालू आहेत। त्यामुळे पाण्याच्या मागणीसाठी, ड्रेनेजच्या मागणीसाठी, त्याचबरोबर कचरा कोणी कुठेही टाकतंय, घंटागाडीच येत नाही, या सगळ्या प्रश्नांसाठी आज आम्ही महानगरपालिकेच्या जवाहरनगर कार्यालयासमोर निदर्शनं करून निवेदन देत आहोत। रमजान पूर्वी जर पाणी नाही मिळालं, या मागण्या मंजूर झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडूत, रोज पदयात्रा काढूत असा इशारा देखील आम्ही देत आहोत। मी ऍडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी।